असं हिरवी मिरचीमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे. आणि इथे मी पराठा बनवलेला आहे श्रीमयसाठी. आधी बटाट्याची सकाळी चटणी केलेली आहे ना, तर तीच थोडीशी टाकली आहे पिठामध्ये आणि असा पराठा बनवला आहे. आता हे बटाटे जर चांगले तळल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे फ्राय झाल्याच्या नंतर मी आता थोडेसे जिरं वगैरे टाकून घेणार आहे. तर ही जी रेसिपी बनवते ना मी, ती उकडलेले बटाटे आहेत आणि त्याची आमटी करायची आहे. तर मी आधी ना कढीपत्ता टाकून तळून घेतला, त्यानंतर बटाटे टाकले आहेत असे, म्हणजे जास्त असे कडक होतील. आता हे बटाटे तळले तर मग वाटण टाकणार आणि वाटण पण मी हिरवी मिरचीमध्येच बनवणार आहे. असं थोडंसं जिरं टाकत आहे. तर जिथं तेल आहे ना तिथेच टाकत आहे असं थोडंसं. गॅस कमी केलाय. जिरं चांगलं तळतळलं ना, थोडीशी हळद टाकून घेणार आहे. थोडीशी हळद टाकली. पाहू शकता किती बटाटा छान दिसतोय तो. मी आता हा मसाला टाकणार आहे, माझ्या आवडीचा मसाला, चिकन मसाला. याने कालवणाला खूप भारी टेस्ट येते. हा मसाला मी ॲड करणार आहे यात. आता तो खूपच सुंदर दिसतंय. हे असंच जरी खाल्लं तरी किती छान लागेल. आणि बटाटे ना भरपूर उकडले होते, पण चटणी केली, टिफिनला स्विनलला वगैरे दिले. आणि हे 2च बटाट्याचं कालवण मी करण्यासाठी ठेवले होते. तर थोडंच कालवण करायचं आहे, कारण चटणी पण आहे. आणि आता हा मसाला मी टाकत आहे. चांगलं तेल सुटूस्तवर परतून द्यायचं. जर तुम्ही नॉनव्हेज नसाल खाल तर ही भाजी नेहमी घरात झाली तरी कुणी कंटाळणार नाही. एवढी छान अशी अगदी चवीला मटणासारखी लागणारी भाजी ही होती. असं चांगलं वाटणाला असं हे झालं ना, मस्त अशा उड्या मारायला लागलं का मग पाणी टाकायचं, पाणी गरम टाकायचं, म्हणजे टेस्ट छान येते. पाणी गरम करायला मी ठेवलंय, गरम होत आहे तोपर्यंत हे चांगलं उड्या मारते. पाणी एकदा गरम झालं तर यांच्या उड्या मारून झाल्या का ते पाणी टाकायचं. थोडंसं मिक्सरमधलं पाणी मी ॲड करून मिक्सर धुवून टाकलं होतं. तर ह्या वाटणामध्ये मी थोडेसे शेंगदाणे, 1-2 कढीपत्त्याची पानं पण वाटली होती आणि कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्याचं वाटण केलं होतं. आणि चांगलं उकळलंय. चहा गेला होता वरती. तर किचन आवरायचं आहेच. गॅस केला बंद. खूप अवघड वाटतं हातात मोबाईल धरून असं शूट करायचं म्हणलं का. ट्रायपॉड वगैरे पण नाही होता, तो श्रीमयीने खराब केला खेळायला घेऊन. आणि वाटणात मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही आहे. सो तर्री पण आली, अशी तर्री पण आलेली आहे. आता गॅस फुल करूयात. अजून थोडंसं पाणी मी ॲड केलं. आता उकळी आल्यावरती फायनल एकदा दाखवते तुम्हाला. बाय. असं काही उतू वगैरे जातं किंवा मुलं पण दूध वगैरे पिले तर खाली
फ्लोअरवरती सांडवतात. त्यामुळे मी ना हे ऑर्डर केलं आहे. अजून मी खोललं पण नाही आहे. तर हे आहे किचन टॉवेल. बांबूचं किचन टॉवेल आहे हे. तर हे वॉशेबल पण आहे. हे काहीतरी मी ॲडवरूनच पाहिलं होतं आणि ऑर्डर केलं आहे. तर मिशोवरून केलं आहे. मला खूप ते स्वस्त बसलं आहे. 210लाच बसलं आहे ते. हे बघा 210लाच बसलं आहे. फायनल. तर मी ते आता खोलणार आहे, पाहणार आहे याचा ट्रायल कसा आहे ते. गॅस वगैरे पुसायला पण युजेबल आहे ते. खोलले आणि ॲक्च्युली हे आहे 399चं आणि मला 210ला बसलं आहे. तर ह्यात आपण आहे ना हायजेनिक क्विक आहेत, क्लीनअप करू शकतो. सुपर स्ट्रॉंग आहे हे आणि वॉशेबल आहे. मेन म्हणजे वॉशेबल आहे. क्लीन मायक्रोवेव्ह, हा म्हणजे फ्रीज मायक्रोवेव्हसाठी पण आपण यूज करतो. गॅससाठी, गॅस शेगडीसाठी पण आपण यूज करू शकतो. आता याच्यात आहे ना मेड फ्रॉम बांबू, हे बांबूपासून बनवलेलं आहे. आणि वाईप्स, वॉश, रियूज, वॉश करून आपण परत यूज करू शकतो. हे मेन पार्ट आहे. असं नाही की वॉश केलं फेकून दिलं टिश्यूसारखं, तसं नाही आहे. छान आहे. ॲक्च्युली माझ्याकडे हे पार्लरवरती पण आहे, पण मी ते फेकून देते. मला हे असं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. नाही, हे छान आहे हे. तर यामध्ये असं एक टॉवेल येतो आणि पाहू शकता तुम्ही, हे असं आहे. आणि दूध वगैरे सांडलं, चहा वगैरे उतू गेला तर ते लगेच ॲब्झॉर्ब होतं त्यामध्ये. आणि जाड क्वालिटीचं आहे, मस्त आहे. तुम्हाला जर हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि एक घेऊनच. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं प्रॅक्टिकल करून दाखवेल तोपर्यंत. आणि फायनली बटाट्याचं कालवण रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.